नमस्ते शेतकरी बंधूंनो, रामकृष्ण हरी. मी पंकज नाना शिंदे आपल्या युट्यूबच्या चॅनल मध्ये तुम्हाला आज ऊसामध्ये घेऊन आलोय आपल्या की जे आपण महाराष्ट्रामध्ये सांगतोय की आम्ही 100 नव्हे तर 150 टनापर्यंत कसं शेतकऱ्यांना घेऊन जातोय आणि आम्ही आमच्या रानात सुद्धा 150 टनाची कशी आम्ही टनेज मिळवण्यासाठी काय काम करतोय. बांधवांनो, ऊस लावण्यासाठी जे आपण पारंपरिक पद्धतीने सरी काढतोय, ह्या प्लॉटला जर तुम्ही बघितलं तर 12 फुटाचा पट्टा ठेवलेला आपण आणि 6 फुटाची जोडवळ दिलेली आणि 12-6च्या जोडवळीमध्ये आपण सरासरी फक्त ड्रिप हातरलेला आहे आणि त्याची लागण केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मी पूर्ण रानाचं तुम्ही बघितलं तर आपण सरी कुठं काढलेली नाहीये आणि ह्याला जी भर लावलेली ही हातानं लेबरच्या साह्याने भर लावलेली पहिली. आताला ऊस बांधणीला आलेला आपला, ह्याची आपण बांधणी करतोय 3-3.25 महिन्याचा ऊस आहे आपला. 3.25 महिन्याचा ऊसाची जर तुम्ही ग्रोथ बघितली तर मी 5.5 फूट आहे आणि माझ्या वरती जर बघितलं तर कमीत कमी 12 ते 13 फुटावरती आपल्या ऊसाचं शेवटचं पान आहे. आता त्या साईडला थोडा ऊसाचं मॅनेजमेंट, आमचं पाण्याचं मॅनेजमेंट चुकल्यामुळे त्या साईडचा ऊस थोडा बारीक राहिलाय, त्याबद्दल वाद नाही. कारण लोक माझ्याकडे बघायला तर मला तुम्हाला फसवायचं तर नाहीये, पण मी तुम्हाला एवढं छाती ठोक सांगू शकतो की जर तुम्ही ऊसाची सरी बघितली माझी तर प्रत्येक ऊसाच्या 1.25 फुटामध्ये 12, 13, 15ची आपल्याला फुटवे आहेत. म्हणजे मी सांगतो महाराष्ट्राला की 60,000 ऊस आपल्या रानामध्ये तयार करू शकतो आपण आणि 60,000 ऊस न मरता आपण जोपासू शकतो. आणि ज्यावेळेला आपण 60,000 ऊस जोपासणारे योग्य खताचं मार्गदर्शन आणि योग्य खताचं जर आपण ऊसाच्या रानाला जर आपण चांगल्या पद्धतीने जर त्याला काम केलं तर 100% प्रत्येक ऊस आपला 2.5-3 किलो भरू शकतो. आज आमच्या गावातले प्रगतशील शेतकरी दत्त कोळपे पण आहेत, राहुल शिंदे पण आहेत आणि ह्या दोघांना यासाठी बोलवलं होतं की मी जी रानात लावलेली मिरची आहे, ह्या मिरचीतून आता पण आपण 97,000 रुपये 3.5 महिन्यामध्ये घेतलेत. दादानो, ह्या ऊसामध्ये 97,000 आज त्या मिरचीचे झालेत आणि इथून पुढे मी छाती ठोकून सांगतो प्रत्येक झाडाला माझ्या 40-50 फुलाची संख्या आहे. आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी फुल आहे. आता याला स्प्रे मारत नसल्यामुळं तुम्ही मिरची बघू शकता आणि फुलकळी सुद्धा बघू शकता. तर याला स्प्रेच मारत नाहीये कारण आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये शेती आणि कमी खर्चामध्ये ऊसाला आपण जी खतं बाहेरून आणतोय तर ती खतं न आणता अॅमिनो, फुलविक, सीवीड, ह्युमिक, ऑर्गेनिक कार्बन, सीवीड, बायोझाईम, समुद्री शेवाळ, जैविक जीवाणू, अर्थोसिलिक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड, 05234, 060, 20, 42, 47, 14, 48, 12, 61 जेही खतं लागतायत, स्टिकर लागतोय आपण जमिनीतून सुद्धा स्टिकर एवढ्या प्रमाणात आपण स्टिकर सोडतोय की त्या ऊसाची ग्रोथ होण्यासाठी आणि त्या ऊसाची जी पेर आहे. म्हणजे बघा आता आपल्याकडे पद्धत आहे की आपण हे जे हा जो पाचोळा आहे हा असा करून काढतो, पण माझं स्पष्ट असं मत आहे की तुमच्या ऊसाची जर ग्रोथ चांगली असेल, तुमच्या ऊसाची जर कॅपॅसिटी चांगली असेल, तुमच्या ऊसाचा आपला जो थोडक्यात काय म्हणतो एखादं बारकं पोरग असेल तर त्याला बाळसच चांगलं असेल तर ते मोठेपणी सुद्धा तंदुरुस्त होतं आणि एखादं पोरग जर असताना जर किरकट असेल तर ते मोठेपणी थोडं नुकसानदायी होतं. लहानपणापासून तुमच्या ऊसाला खाद्यान्नाची प्रथिनं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने दिली, थोडक्यात काय साहेब, जर तुम्ही जिम जॉईन केली किंवा तुम्ही जर तालीम जॉईन केली तर तुम्हाला प्रोटीन्स खायला सांगतात. मग तुमच्या ऊसाला तुमच्या पिकाला मिळणारं प्रोटीन्स हे तुम्ही तुमच्या घरच्या घरी बनवलं पाहिजे आणि ते तुम्ही तुमच्या पिकांना दिलं पाहिजे. त्याच्यातून मिळणारे जे तुमच्या पिकाचा जो प्रोग्रेस आहे हा 101% नाही तर 10,000% मी तुम्हाला सांगतो 150 टनापर्यंत जायला आपल्याला कोणी थांबू शकत नाही. बांधवांनो, चायनामध्ये 350-400 टनापर्यंत शेतकरी पोहोचलेला आहे. तुम्ही चायनाचे शुगर फार्मिंग चायना असं युट्यूबला टाकून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे छान त्यांचे ऊसाची प्रगती दिसेल की अक्षरशः नकानं सोलणारा ऊस. आपण त्याचं बेनप्लॉट मागवलेला आहे, आता या युद्धामुळं ते नाही भेटलेलं आपल्याला, पण 100% त्याचंही प्रोडक्शन माझ्या गावामध्ये सालप्यामध्ये मी करणार आहे. तर बांधवांनो, हा व्हिडिओ मी तुमचा बनवण्यामागचं एकच कारण आहे की आज मी तिला तुम्हाला बघायला मिळेल की तुम्ही अख्ख्या प्लॉट मध्ये जर बघितलं तर आपला रानामध्ये आज मी त्याला हा 1 एकराचा प्लॉट आहे आणि 1 एकराच्या प्लॉट मध्ये आपण 4,000 डोळ्याची लागण केली होती, सिंगल डोळ्या पद्धतीने लागण केली. फक्त ड्रिप हातरलं होतं, 12 फुटाचा पट्टा ठेवलाय, 6 फुटाची जोडवळ दिली. मग ज्यावेळेला तुम्हाला व्हिडिओ एक्सप्लेन करतील म्हणजे पूर्ण रानाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, हा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी कोणत्या पद्धतीने ऊसाची लागण केली. दुसरी गोष्ट, याला आपण सरी नाही काढली. सरी न काढण्यामागचं रिझन काय, कारण काय, जो आपले पूर्वज अण्णा जे आपले पूर्वज सांगायचे की 1 इताच्या आतमध्ये जमिनीचा पोत असतो आणि आपण 1 इताच्या जमिनीचा पोत आपण बगलेला टाकतो, बाजूला टाकून देतो आणि नाही त्या खड्ड्यात नेऊन झाडं लावतो. आता तिथं गेल्यानंतर त्या ऊसाला जे पोषण आहे ते पोषण कमी मिळतं,
जीवाणूंची संख्या आपण रानात टाकलेल्या खतामुळे कमी झालेली आहे. ऑर्गेनिक कार्बन दिवसेंदिवस उन्हानं वाऱ्यानं ऑर्गेनिक कार्बन आपल्या रानातला उडून चाललेला आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाला बांधवांनो आपल्या जमिनीतला ऑर्गेनिक कार्बन काही अंशी कमी होतोय. आणि हा ऑर्गेनिक कार्बन कमी होत असताना आपण त्याला भरण्याची कुठल्याची मानसिकता नाहीये. मग मित्रांनो आपण एक नवीन प्रोडक्ट आणतोय. एक नवीन असं माझे एक शास्त्रज्ञ मित्र आहेत, त्यांनी मला एक प्रोडक्ट असं दिलंय की त्याच्यावरती आपलं काम चालू आहे त्यांचं आणि माझं, की तुमच्या मातीचा अणुरेणू म्हणजे आज मित्र जी आपली माती अशी जी चरबट आहे ना, ही जी माती आपली चरबट आहे ना, ही मातीला जसं आपण गांडूळ खत बनवतो त्या गांडूळ खतामध्ये जी गोल ट्रिमल्स बनतात ते बनणार आपल्या मातीमध्ये. म्हणजे प्रत्येकाची माती अक्षरशः उकिरंड्यातल्या कुजलेल्या शेणखतागत माती बनणार. त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला 2 दिवसातच म्हणजे 2-3 दिवसात आपला प्रोजेक्ट फायनल झाला की ते संबंध महाराष्ट्रापुढे हिंदुस्थानाच्या पुढे ते ऑटोमॅटिक येणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा सरी न काढल्यामुळं ऊसाचे फुटवे आणि ऊसाची ग्रोथ अन्न चांगल्या पद्धतीने होते. आता महाराष्ट्रात आणि आपल्या इतर लोकांचं असं मत आहे की समजा जर त्यांनी सरी नाही काढली तर ऊस पडू शकतो. पण जर तुमच्या ऊसामध्ये जर ताकद असेल, जर तुम्ही आपण बनवलेलं घरचं 5 स्ट्रोक जर तुम्ही सोडत असाल महिन्यातनं एकदा, तर 101% ऊसाची मुळी तुमच्या 9 इंचाचीच असते. पण आपल्या ऊसाची मुळी 18 इंचाच्या पुढे जाते. आता मुळीवरचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट वीक मध्येच टाकतोय तुम्हाला की आपल्या ऊसाची मुळी किती वाढले हे दाखवण्याकरता. मग बांधवांनो पहिलं आपण काय केलं, ड्रीप हातरलं. ड्रीप हातरून 4000 डोळ्याची लागण केली आणि प्रत्येक तुम्ही अख्ख्या प्लॉट मध्ये जर फिरला, उंची थोडीफार कमी जास्त आहे, ह्या साईडला थोडा उंची वाढलेली आहे. म्हणजे पाण्याचं नियोजन आमचं जास्त थोडस क्षेत्र माझ्याकडे जास्त असल्यामुळं, म्हणजे मला स्वतःच जास्त नाहीये, माझ्याकडे खंडाने आणि भाड्याच्या वरती घेतलेली 17-18 एकर जमीन आहे. माझी घरची काय असेल ती वेगळी आहे. मग या अनुषंगाने मी काम करत असताना अण्णा ड्रीप हातरलं, सरी न काढता आपण लागण केली आणि तुम्ही अख्खा प्लॉट फिरला तर तुम्हाला शेवटच्या टोकापर्यंत आहे ना 10च्या आत कुठं फुटवा नाही बघायला मिळणार. आता तुम्ही इथं जिथं आता जिथं आपण उभं आहे इथं 17, 18, 20 पर्यंत फुटवा आहेत. आणि ह्या रानातला जो 12 फुटाचा पट्टा आहे किंवा 6 फुटाची जोडवळ आहे, ह्याच्यामुळे आपला ऊस पडणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्या ऊसाला एकही ऊसातला कोंबारा मरणार नाही. म्हणजे मर ही भानगडच नाही. आता मर येऊच नये म्हणून ऊसावरती बाजारात मिळणारा अर्थोसिलिक ऍसिड 3000 रुपये किमतीचं किंवा ड्रायको ट्रेस नावाचं एक औषध आहे ज्याची कॉस्टिंग 2500 रुपये एका एकराला एक्सपेन्सेस आहे. हे 2500 रुपये किमतीचं औषध मी माझ्या रानामध्ये महिन्यात एकदा सोडतो अण्णा. ह्याचं कारण काय की ते औषध मला मिळतं 600 रुपयाला. मग 500-700 रुपयाचं औषध महाराष्ट्रातला संबंध शेतकरी वापरू शकतो. आज महाराष्ट्राची अवस्था अशी निर्माण झाली आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी शेती करत असताना ऊसामध्ये 30, 35, 40, 50, 60 टनाच्या पुढे शेतकरी जाय नाही आणि त्याच्यामुळे ऊसाची शेती परवडत नाहीये. मग या अनुषंगाने आपण काम करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी ऊसामधलं मेजरमेंट, ऊसातलं नियोजन चांगल्या पद्धतीने करावं. माझी एवढीच सगळ्यांना कळकळीची विनंती. बाकीची राहिलेली माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी बांधव.